श्री स्वामी समर्थ। आज स्कंद षष्ठी आहे। स्कंद म्हणजेच कुमार कार्तिक स्वामी। आजच्या दिवशी कार्तिक स्वामींच्या सेवेला पूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे आज दुपारी 1:24 नंतर त्रिपुष्कर नावाचा महान योग आलेला आहे। आजच्या दिवशी जर आपण भक्तिभावाने कार्तिक स्वामींची सेवा केली तर सर्व कामना पूर्ण होतील। बऱ्याच वेळेला काही लोक माझ्याकडे कुंडली दाखवायला येतात, कुंडली मार्गदर्शन घेण्यासाठी येतात। तेव्हा प्रामुख्याने नोकरीमध्ये कार्यरत असताना परदेश गमनासाठी, बाहेर देशामध्ये जाण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत असतात, परंतु काही ना काही अडचणी निर्माण होतात। तर आज जर आपण कार्तिक स्वामींची उपासना केली तर परदेश गमनासाठी आपल्याला मदत होईल। कार्तिक स्वामींच्या कृपाशीर्वादाने आपली मनोकामना पूर्ण होईल। तसेच आपल्याला नोकरीमध्ये काही अडचणी असतील त्या पण निवारण होतील। उपाय आपल्याला काय करायचा आहे? आज सायंकाळी अंघोळ करून देवांपुढे बसायचं आहे। हातामध्ये पाणी घेऊन आपल्या नावासहित संकल्प घ्यायचा आहे। संकल्प म्हणजे आपली मनोकामना कार्तिक स्वामींना सांगायची आहे आणि पुढील प्रमाणे मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे। ओम स्कंदाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। आणि त्रिपुष्कर योग असल्या कारणाने त्रिपुष्कर योगावर जर आपण कोणतीही उपासना किंवा सेवा कर्म केलं तर त्याचं आपल्याला 3 पट फळ प्राप्त होतं किंवा 3 पट लवकर फळ प्राप्त होतं। त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तसेच शत्रुपीडा निवारण होण्यासाठी सुद्धा कार्तिक स्वामींची विशेष उपासना केली जाते। त्यामुळे या योगाचा लाभ घ्या आणि स्वामींची मनोभावाने उपासना करा। श्री स्वामी समर्थ।